नमस्कार मित्रांनो, तर आपण आज आईची आपली एक इच्छा पूर्ण करायला चाललोय। कुठे चाललोय ते तुम्ही बघा पुढे। तर चला मंडळी, आपण निघालो आता आईला घेऊन। मुंबई गोवा हायवेची रस्त्याची कामं आहेत ना, 24 महिने तरी होणार नाही, 12 महिन्यात सोडाच। हा क्रॉसिंग एक चुकीचा आहे। माईक नवीन घेतलाय पण काय उपयोग आहे की नाही काय समजत नाही। आवाज कसा आहे त्याचा। खूप इच्छा होती आईची की मला नाडारला जायचं आहे, नाडारला जायचं आहे, 5 मंदिर आहेत ते बघायचे आहेत। तर मला टाईम नसायचा, मी बहुतेक वेळा नको नंतर जाऊ करून राहिला होता आजपर्यंत। तर आज घरातच होतो, सुट्टी होती, आई पण घरातच होते, आईला काही काम नव्हतं। तर म्हटलं की चल आपण। तर लगेच खुश झाले आणि लगेच निघले पटापट। तर म्हटलं की आपण पुढे आयुष्यात फिरू, हे माणसं कधी फिरणार आणि ह्यांना कोण फिरवणार। रस्ता झालाय बहुतेक हा। काय त्यांची आवतच आठवली, मेलाय रस्ता अजून। होय, हाच तोच खारपाड्याचा मॅटर चालू आहे अजून, खारपाडा दुश्मी रोडचा। खूप परेशानी त्यांना सहन करावं लागतंय। वडखल नंतर दुश्मीची बारी असं वाटतंय, नुसताच गुलाल आहे। काही दिवसांत दुश्मी गाव पण बोलेल की गुलाल फक्त आमचाच। अरे स्लिप होते की काय गाडी। मला कोणी विचारलं ना तू व्लॉग बनवतोस का, मी सांगतो नाही, फक्त सेफ्टी पर्पज साठी मी कॅमेरा लावलाय समोर। व्लॉग तर बनवणारच ना आपण भाऊ, पण आपण आपल्या माणसांना नाही सांगायचं कधी। आपल्या माणसांना जर सांगितलं ना तर तुम्ही कधीच वरती जाऊ शकत नाही, आपली माणसं खालीच खेचणार। बघा तुम्ही जेव्हा व्हिडिओ टाकता ना तेव्हा तुमच्या घरातली माणसं किती लोक आहेत, अशी फॅमिलीमधली किती वॉच करतात, तुमच्या व्हिडिओ लाईक करतात का, पूर्ण व्हिडिओ तुमचे बघतात का, चेक करा। नाही करणार। त्यामुळं घरातल्या माणसांना तर मी तर म्हणतोय इंस्टाग्रामवरून तर ब्लॉक करून टाका, यूट्यूबचा चॅनल त्यांना सांगूच नका। आणि कधी ही लिंक आहे ना व्हॉट्सअपवर वगैरे पाठवू नका किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवू नका। येणार आणि डिसलाईक करणार आणि जाणार, असले असतात फॅमिलीतली माणसं। छोटे छोटे ब्रिज आहेत ना, ह्यांचं काम आता 1-2 वर्ष अगोदरच झालंय। ते एक ब्रिजचं फक्त काम केलं, साईडच्या रोडचं काहीच नाही। अगोदर चांगला होता रोड। भारतात आहे ना राजकारणच्या मुलं आपला भारत देश खरंच खूप मागे। कुठले रोड नाहीत चांगले, कुठली सुविधा नाहीत। ह्या लाडक्या बहिणींना वाटते की ह्यांना 1500 रुपये दिलं म्हणजे झालं, ह्याच्यात सर्व काही होऊन जाईल का। जो तो आपापलं बघतो यार, देशाचा कोण विचार करणार देव जाणो। अरे 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 भाई, त्या टेम्पोची हालत बघितली का भाई। या रायडर गाडीची एक खासियत सांगू का, हिचा जो कम्फर्ट आहे ना तो खरंच सांगतोय 2.5-3 लाखांच्या गाडीनं पण फेल करतोय। एवढी सॉफ्ट सीट अँड सॉफ्ट बॉक्सर पण लाजवाब यार। किती पण लॉंगची रनिंग करा तुम्ही, कम्फर्टेबल एकदम मस्त। गाडी जर तुमची मेंटेन असेल ना तर चालवायला पण मक्खन। हां, फक्त टेबल शीट नाही कधी चालवू शकत तुम्ही।
मोपाड्यात बघावं तर ट्रॅफिकच. कधी पण या तुम्ही ट्रॅफिक भेटणारच. यो मोपाड हवाई मोपाड्याचा बाजार हे उठवला रस्त्यांचा खड्डा भरता येत नाही ना. काकू बोलते थांब रे. डोरा मनवा बैरी रहाना ये मोरा, बदलाना था ये किस्मत का फेरा, जब तक तू ना था तारा मोरा। मोरी रत्तियों से छूटा अंधेरा, तूने मुस्कानों को यूं बिखेरा, मैं था भटका न मोरा बसेरा, तोहरी सांसों में घर है मेरा। वारू वारू मैं वारू तोरी, अब ना जग की है परवाह कोई, थाम ले तू मोरी जिंदगी, तोहसे बढ़ के न कोई खुशी। वारू वारू मैं वारू तोरी, आज सौंपे हैं सपने सभी, मैं न तोरे तिजोरी मोरी है मोरी। तूने डाला जो प्रीत का डोरा, मनवा बैरी रहाना ये मोरा, बदलाना था ये किस्मत का फेरा, जब तक तू ना था तारा मोरा। मोरी रत्तियों से छूटा अंधेरा, तूने मुस्कानों को यूं बिखेरा, मैं था भटका न मोरा बसेरा, तोहरी सांसों में घर है मेरा। आईची खूप इच्छा होती नडाला यायची, ते आज पूर्ण झाले. आणि इकडे बघा मंदिर दर्शन झालं आणि आता इच्छा पूर्ण झाली काय? हा खुश झाली.